मित्रांनो, खूप आतपर्यंत उद्ध्वस्त करून टाकतात ते अश्रू, जे दिसतही नाहीत आणि वाहतही नाहीत. स्वतःला इतके सक्षम बनवा की कोणीही असे म्हणू नये की माझ्याशिवाय तुझे काय होईल. शब्दांच्या शक्तीला कमी समजू नका, कारण छोटासा हो आणि छोटासा नाही संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. अडचण आली तर हे विचारू नका की आता कोण मदतीला येईल, तर हे पहा की आता कोण साथ सोडून जाईल. प्रशंसा कितीही करा, पण अपमान विचार करूनच करा. जे आवडते ते करत राहा. हरणे आणि जिंकणे हे दोन्ही जीवनाचे भाग आहेत. चांगुलपणा आणि सत्य तुम्ही संपूर्ण जगात शोधा, पण ते स्वतःमध्ये नसतील तर कुठेही सापडणार नाहीत. एखाद्याचा साधा स्वभाव ही त्याची कमजोरी नसते, तर ते त्याचे संस्कार असतात. जीवनाचा सर्व खेळ वेळच रचतो. माणूस तर फक्त आपली भूमिका निभावतो. पैसे कमवा किंवा नका कमवू, पण आशीर्वाद किंवा दुवा नक्की कमवा. त्यामुळे झोपडीतही महालासारखा शांततेचा अनुभव मिळतो. काही लोक तुमच्यावर फक्त म्हणून राग धरतात, कारण तुमची खरी गोष्ट त्यांना कडू वाटते. पण आपण आरसा आहोत आणि आरसाच राहू. काळजी त्यांनी करावी ज्यांच्या चेहऱ्यावर काही आणि मनात काही असते. माणसाची विचारसरणीच त्याला राजा बनवते. प्रत्येकाकडे पदवी असणे आवश्यक नाही. जीवनात हरतो तर प्रत्येकजण, पण जिंकतो तोच जो त्यातून शिकतो. चतुर लोकांना चांगले माहीत असते की कधी मूर्खासारखे दिसायचे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी मृत्यू येईपर्यंत जगावेच लागते. नशिबाचे खेळही हजार असतात. जे मिळू शकत नाही त्याच्यावर प्रेम जडते. एकाला काही फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायलाही तयार असतो. जी खिडकी तुम्हाला त्रास देते ती बंद करून टाका. दृश्य कितीही सुंदर का असेना, आपले मार्ग स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखू शकत नाही. लोक म्हणतात जे होते ते चांगल्यासाठीच होते. मग या चांगल्यामध्ये माणूस इतका का तुटून जातो? जो तुम्हाला एकदा दगा देईल तो पुन्हा 1000 वेळा देईल. नेहमी लक्षात ठेवा, बदलणारा काळ आणि बदलणारे लोक कधीच कोणाचे कायमचे नसतात. फक्त एक पाऊल स्वतःच्या मनाने टाकून पहा, मग कळेल तुमचे कोण खरे आहेत. वाईट काळात आम्ही स्वतःला सावरले नाही तर आमच्या नाशाची वाट पाहणारे खूप लोक आहेत. कोणालाही जास्त सुधारण्याचा प्रयत्न केला तर तोच तुमचा शत्रू बनतो. आपल्या दुःखांपासून कधी पडू नका. ते तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात. वेळेसोबत सर्व काही बदलते. लोक, परिस्थिती आणि बोलणेही. असा वेळ आणायचा आहे की जिथे मी शांत असेन तिथे माझे पैसे बोलतील. वेळ प्रत्येकाची येते, फक्त संयमाची वेळ थोडी लांब असते. जे आज हसत आहेत तेच उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. इतरांशी तुलना करून चालतात तर नेहमी मागेच राहाल. वेळ सर्व काही शिकवते, लोकांसोबत राहणेही आणि लोकांशिवाय राहणेही. दोन्हीची किंमत मोजावी लागते, बोलण्याचीही आणि शांत राहण्याचीही. संपूर्ण आयुष्य काट्यांपासून वाचत चाललो, काय माहीत होते की जखम फुलांपासून होईल. सत्य बोलू नका, नाहीतर सगळे तुम्हालाच खोटारडे समजतील. संयमाची एक गोष्ट खूप चांगली आहे, तो येतो जेव्हा कोणाचीही गरज उरत नाही. आपल्याला दुःख फक्त तोच देऊ शकतो ज्याच्याकडून आपण आनंदाची अपेक्षा करतो. जिंकतो तोच जो लढायला सुरुवात करतो. वेळेचे निर्णय कधीही चुकीचे नसतात, फक्त ते योग्य सिद्ध होण्यासाठी वेळ लागतो. काही गोष्टींचे अर्थ आणि काही अर्थांसाठीच्या गोष्टी यांच्यातला फरक समजल्यापासून जीवन सोपे झाले. मिळवण्याची बेचैनी आणि गमावण्याची भीती
इतकाच आहे जीवनाचा प्रवास. जो जसा आहे त्याला तसाच स्वीकारा. नाती निभावणे सोपे होईल. जो दुसऱ्यांचा हक्क आणि आनंद हिरावून घेतो त्याच्या दुःखाचे आयुष्य खूप लांब असते. मनात स्थान मिळणे आणि मनातून उतरून जाणे हे पूर्णपणे वागणुकीवर अवलंबून असते. जेव्हा एखाद्याने आपल्या मनात तुमची प्रतिमा चुकीची बनवली असेल, तेव्हा तुम्ही कितीही चांगले असलात तरी त्याच्या दृष्टीने तुम्ही नेहमी चुकीचेच राहतात. सगळं वेळेसोबत निघून जातं, पण सगळं विसरलं जात नाही. आपली निष्ठा त्यांना आत्ता समजणार नाही. सध्या ते गर्वात बसले आहेत की त्यांना आवडणारे खूप लोक आहेत. कधी कधी आयुष्यात काहीच योग्य वाटत नाही, पण सांगायला कोणीही नसते. ज्यांना मेंदूची गरज असते त्यांना कधीही आपले मन देऊ नका. काही कथा अशा असतात ज्या निरोप न देता संपून जातात. ना तक्रार ना नाराजी, त्या फक्त आठवणीतच राहून जातात. कधीही कोणावर इतका राग करू नका की तो कायमचा हरवून जाईल. गेल्या वेळेला विसरा, पण जुन्या चुका ज्या शिकवण देतात त्या कधीही विसरू नका. नोकरी तुम्हाला कबूतर बनवते, ज्यात तुम्ही दुसऱ्यांनी टाकलेल्या दाण्यांवर जगतात. मालक व्हायचे असेल तर गरुड बना, जो आपला शिकार स्वतः निवडतो. जगापेक्षा थोडे मागे राहिलात तरी चालेल, पण तयारी मजबूत असेल तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकता. जेव्हा संयम आला तेव्हा समजलं की तो माणूस इतकाही खास नव्हता जितका मी समजत होतो. तुम्हाला कोणी रडवलं याने फरक पडत नाही, पण तुम्हाला पुन्हा हसायला कोणी शिकवलं याने फरक पडतो. जो तुमच्यामुळे त्रासलेला असेल त्याला सोडून द्या, कारण त्याच्यावर ओझं बनण्यापेक्षा त्याच्या आठवणीत राहणं हेच चांगलं. लोक म्हणतात की प्रेम खरे असेल तर ते परत येते, पण मी म्हणतो प्रेम खरे असते तर ते सोडूनच का गेले असते. जेव्हा माणूस पूर्णपणे बदलतो तेव्हा कोणी खास त्याच्या आयुष्यात येवो किंवा जावो त्याला काहीही फरक पडत नाही. या आयुष्यात दोन गोष्टी खूप खास आहेत, एक वेळ आणि दुसरे प्रेम. वेळ कोणाचा नसतो आणि प्रेम प्रत्येकाशी होत नाही. माणूस घर बदलतो, मित्र बदलतो, नातीही बदलतो, तरीही त्रासात राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. महत्वाचं हे नाही की तुमचं वय किती आहे, महत्वाचं हे आहे की तुमची विचारसरणी कोणत्या वयाची आहे. एखाद्याला जास्त महत्त्व दिलं तर तो तुमच्या भावना कचऱ्याच्या भावात विकेल. म्हणून कधीही कोणावर तितकंच खर्च करा जेवढं नंतर तुम्ही परत सांभाळू शकता. इतरांना तितक्याच लवकर माफ करा जितक्या लवकर तुम्ही देवाकडून माफीची अपेक्षा करता. ही एकांतता रंग आणेल. थोडा संयम ठेवा. प्रार्थनांना परिणाम होण्यासाठी वेळ लागतो. अरे तो तुम्हाला मिळाला नाही म्हणून दुःख का करता? दुःख तर त्याने करायला हवे ज्याला तुम्ही मिळाला नाहीत. आपल्या विजयावर इतका गर्व करू नका. मातीला विचारा, आज हिटलर कुठं आहे? नेहमी लक्षात ठेवा, उत्तम दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढावेच लागते. जीवनाच्या रंगमंचावर आपली भूमिका इतक्या प्रामाणिकपणे निभवा की पडदा पडल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्यात पाहिजे. काही लोक इतरांचे मन जपता जपता स्वतः तुटून जातात आणि एक दिवस तेच दगडासारखे कठोर होतात. हे नक्की लक्षात ठेवा. आरशातला चेहरा आणि जगातील सुख खरे नसते. माचिसची काय गरज आहे? थोडी प्रगती करा, लोक आपोआप जळतील. लोकांच्या बोलण्याने घाबरू नका, कारण खेळात आवाज प्रेक्षक करतात, खेळाडू नाही. आपण चुकीचे नव्हतो, पण स्वतःला बरोबर सिद्ध करू शकलो नाही. आनंदाच्या वेळी निमंत्रण त्यांनाच द्या जे दुःखाच्या वेळी न बोलता येतात. धीर धरा. योग्य वेळ आल्यावर तुमच्याकडे ते सर्व असेल ज्यासाठी तुम्ही मेहनत केली आहे. ज्यांनी तुम्हाला समुद्राच्या मधोमध सोडून दिले त्यांना हे जाणण्याचा अधिकार नाही की तुम्ही किनाऱ्यापर्यंत पोहोचलेत कसे. जेव्हा कुटुंबातील लोकच शत्रू वाटू लागतात आणि परके आपले वाटू लागतात तेव्हा समजून घ्या,
की विनाशाचा काळ जवळ आला आहे. प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरू आहे. मान्य आहे, काही अपेक्षा तुटल्या, पण काही इच्छा अजूनही बाकी आहेत. किती दुःखाची गोष्ट आहे, आजच्या काळात लोकांना चांगले असल्याचा देखील पश्चाताप करावा लागतो. जर कुणी तुम्हाला दुःखी केले तर वाईट वाटू देऊ नका. लोक त्याच झाडावर दगड मारतात ज्यावर गोड फळे जास्त लागतात. वेळेच्या न्यायापासून कोणीही वाचू शकत नाही. ज्याचा उदय झाला आहे त्याचा अंतही नक्कीच होतो. मित्र असणे म्हणूनही आवश्यक आहे, कारण जेव्हा जग ऐकत नाही तेव्हा मित्र बसून ऐकतो. 3 गोष्टी कधीही कोणाकडे मागू नका: वेळ, प्रेम आणि सन्मान. कारण या 3 गोष्टी न मागताही तोच देतो जो तुमची खरी कदर करतो. ताटात उरलेली भाकरी सांगून जाते की पोट भरल्यानंतर लोक आपली परिस्थिती विसरतात. प्रेम समजण्यासाठी हृदय लागते, निभवण्यासाठी धैर्य लागते आणि मिळवण्यासाठी नशीब लागते. ऐकले होते की प्रार्थनेने सर्व काही मिळते. मग ते का नाही मिळाले जे देवाकडे मागितले होते? जीवनाला इतके गंभीरपणे घेण्याची गरज नाही, कारण इथून जिवंत कोणीही परत गेलेले नाही. हे जग वाईट म्हणून नाही की येथे वाईट लोक जास्त आहेत, तर म्हणून वाईट आहे की येथे चांगले लोक शांत आहेत. सत्य शांत राहते कारण त्याला माहीत असते की काही प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकतो. ज्याला वाईट वाटते तो मित्र नसतो, आणि ज्याला वाईट वाटत नाही त्याच्यासारखा मित्र नसतो. सत्य बहुतेक वेळा शांततेतच सापडते, आणि खोट्याला नेहमी ओठांवर राहण्याची सवय असते. अहंकार हा एक मानसिक आजार आहे ज्याचा इलाज फक्त निसर्ग आणि वेळ करते. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा. लक्ष, मिळो किंवा अनुभव, दोन्ही मौल्यवान असतात. आनंदात गर्विष्ठ होऊ नका आणि दुःखात निराश होऊ नका, कारण वेळ मोठा खेळाडू आहे जो रोज आपली चाल बदलतो. जिभेवर झालेली जखम लवकर भरते, पण जिभेने दिलेली जखम कधीही भरत नाही. गर्दीत उभे राहणे सोपे असते, पण एकटे उभे राहण्यासाठी धैर्य लागते. येथे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने चतुर आहे, म्हणून कलियुगात कोणालाही सरळ समजण्याची चूक करू नका. जे काही तुमच्याकडून हिरावून घेतले जाऊ शकते, समजा ते तुमचे कधीच नव्हते. नेहमी लक्षात ठेवा, त्या एका परमेश्वराशिवाय तुमचे अश्रू, वेदना आणि दुःख कोणीही खऱ्या अर्थाने समजू शकत नाही. जीवनाच्या या प्रवासात आपण त्या दिवशी खरे मोठे होतो जेव्हा आपले अश्रू आपण स्वतः पुसून पुन्हा उभे राहतो. ज्याच्या हृदयात नेहमी आशा असते तो माणूस 1000 वेळा हरूनही हरत नाही. सुख आले तर देवाला विसरू नका, आणि दुःख आले तर देवावर विश्वास ठेवा. हे जीवन कधीही सोपे होणार नाही, आपल्यालाच मजबूत बनावे लागेल. जर सल्ला देणारेच साथ देऊ लागले तर संपूर्ण जग आनंदाने भरून जाईल. तुम्ही फक्त वाहत्या पाण्यासारखे पुढे जात राहा, कचरा आपोआप काठावर येईल. तुमच्या आयुष्यात कोणी पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणून जे तुमच्या सोबत आहेत त्यांची कदर करा. आपल्याशिवाय ही जग चालत राहील. एक तारा तुटला म्हणून आकाश रिकामे होत नाही. ज्या नात्यात गोष्टी लपवल्या जाऊ लागतात तेथे तुमची किंमत उरलेली नसते. प्रेमाची खरी ओळख म्हणजे आदर. जो आदर करू शकत नाही तो कधीही प्रेम करू शकत नाही. जग पाहण्याच्या वयातच जग सोडण्याचा विचार येऊ लागले तर समजा की खऱ्या प्रेमात माणूस तुटला आहे. जो स्वतःला ओळखतो तो इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करत नाही. जीवनात कधी वाईट दिवस आले तर इतके धैर्य ठेवा की दिवस वाईट होते, जीवन नाही. आशेचा हात कधीही सोडू नका. चढ उतार तर आयुष्यात येतच राहतात. जीवनात काही लोक फक्त म्हणून भेटतात की आपण कसे बनू नये हे शिकावे. खूप उशीर झाला तर योग्य निर्णयही चुकीचा ठरतो. आपला वाईट काळ शांततेत घालवा, नाहीतर जग तुमची थट्टा करेल. ज्याच्याकडे सहनशक्ती आहे त्याच्या शक्तीशी कोणीही मुकाबला करू शकत नाही. प्रत्येक अनुभवाचे स्वागत करा. कुठला अनुभव तुमचे जीवन बदलून टाकेल हे सांगता येत नाही.
जो तुम्हाला समजू शकतो तोच खरा तुमचा मित्र असतो. एक सत्य हेही आहे की देवाला मंदिरापेक्षा जास्त रुग्णालयात आठवले जाते. उलट उत्तर देणे कदाचित चुकीचे असते, पण सतत ऐकत राहिलात तर लोक बोलण्याच्या मर्यादा विसरतात. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही वाकावे लागते. कुटुंब आणि समाज दोन्ही नष्ट होऊ लागतात जेव्हा शहाणे लोक शांत राहतात आणि अज्ञानी लोक बोलू लागतात. जर शब्दांची मर्यादा चांगली असेल तर नात्यांचे नेटवर्क कधीही तुटत नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण लोक सुरुवातीला काहीतरी असतात आणि नंतर काहीतरी वेगळे होतात. मोठे होताना एक गोष्ट समजली, कधी कधी शांत राहणे बोलण्यापेक्षा अधिक योग्य असते. जीवन सायकल चालवण्यासारखे आहे. समतोल ठेवण्यासाठी सतत पुढे जात राहावे लागते. नेहमी आनंदी राहा, हे विचार करून की जगात आपल्यापेक्षाही जास्त दुःखी लोक आहेत. जिथे इतरांना समजावणे कठीण होते तिथे स्वतःला समजावणे अधिक चांगले असते. एखाद्यावर जास्त रागावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्याचे महत्त्व कमी करा. या काळात शुद्ध फक्त धोकाच मिळतो, बाकी सगळ्यात भेसळ आहे. मला प्रश्नातच राहू द्या, कारण विश्वास ठेवा, मी उत्तर खूप कठोर देतो. कधी कान लावून ऐका, शांतता ही खूप काही सांगते. ज्यांना खरे बोलता ते लोक बहुतेक वेळा शांत असतात. नियत चांगली असेल तर नशीब कधीही वाईट नसते. जीवन आपले आहे म्हणून अपेक्षाही स्वतःकडूनच ठेवा. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकाऱ्यासारखे नसावेत. जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत सहन करा, पण जेव्हा सहन होणार नाही तेव्हा उत्तर देऊ नका. त्या माणसाला सोडून द्या. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी कोणीही येणार नाही. आयुष्य तुमचे आहे तर बदल तुम्हालाच करावा लागेल. सत्य फक्त त्यांनाच कडू वाटते जे खोट्यात जगण्याची सवय लावून घेतात. सर्वात मोठी चूक ती असते ज्यातून आपण काही शिकत नाही. जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण लोकांची सवय असते समोर नमस्कार आणि मागे बदनामी करण्याची. गोड मध बनवणारी मधमाशी ही डंख मारू शकते, म्हणून सावध राहा. खूप गोड बोलणारे लोक फक्त गोडीच नाही तर हानीही देऊ शकतात. वेळेपेक्षा जास्त किंमत त्या नात्यांना द्या ज्यांनी योग्य वेळी तुमची साथ दिली. आपल्याच लोकांनी शिकवले आहे की खरं तर कोणीही कायमचं आपलं नसतं. आनंद देणारे लोक आपले नसले तरी चालतात, पण दुःख देणारे बहुतेक वेळा आपलेच असतात. कधीही हार मानू नका. कदाचित तुमचा पुढचा प्रयत्नच तुम्हाला यश देईल. मनात कपट आहे आणि ओठांवर प्रेम. जगात बरेच लोक हा व्यापार करतात, कारण शहाणे लोक शांत राहतात, समजदार बोलतात आणि मूर्ख वाद घालतात. नाती आणि मार्ग तेव्हाच संपतात जेव्हा पाय नाही तर मन थकते. मतलबाची गोष्ट सर्वांना समजते, पण गोष्टीचा खरा अर्थ कोणीही समजत नाही. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याच्या बोलण्याची पद्धतही बदलते. खोट्या गोष्टी हवेसारख्या पटकन पसरतात, म्हणून बोलताना जरा जपून बोला. मनापासून जीवन जगा मित्रांनो, कारण जीवन आपला इतिहास पुन्हा लिहित नाही. तुम्ही हरलात याची मला चिंता नाही. मला चिंता आहे की हरून तुम्ही बसून तर राहणार नाही ना. स्वतःवर विश्वास ठेवला तर तो ताकद बनतो, आणि इतरांवर ठेवला तर तो कमजोरी बनतो. फक्त मृत मासाच पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो. जिवंत मासा आपला मार्ग स्वतः बनवतो. जोपर्यंत शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणे असेल तोपर्यंत समाजात नोकरच तयार होतील, मालक नाही. जग फक्त तुमची विचारपूस करते. खरी काळजी फक्त आई वडील करतात. कमजोरी प्रत्येकामध्ये असते, पण खरोखर कमजोर तोच असतो ज्याला स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसतो. माझ्या आत खूप गोंधळ आहे, पण मला शांतता आवडते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात सर्व लोक चांगले नसतात आणि
चांगल्या लोकांची कधीही गर्दी नसते. जेव्हा जीवन पणाला लागते तेव्हा मन आपोआप मजबूत होते. हिंमत हारू नका, कारण डोंगरातून वाहणाऱ्या नदीने आजपर्यंत कधी विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. जीवन प्रत्येकाला संधी देते, फक्त थांबण्याची आणि वाट पाहण्याची गरज असते. कठीण रस्ते अनेकदा सुंदर लक्ष्याकडे घेऊन जातात. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे, जास्त अपेक्षा नेहमी जखम देतात. जो विश्वासघातकी असेल त्याला सोडून द्या, तो मित्र असो किंवा प्रेम. लोकांनी सांगितले की वेळ बदलतो, आणि वेळेने शिकवले की लोक बदलतात. जो माणूस सर्वात वाईट काळ सहन करतो तो सर्वात चांगले भविष्य घडवतो. वारंवार पडून एक दिवस मी सावरलो, कारण देव माझ्यासोबत होता आणि मला पाडणारे आजही सावरू शकले नाहीत. जेव्हा छंदासाठी वेळ मिळेनासा होतो तेव्हा समजून घ्या की आयुष्याचा सर्वोत्तम अध्याय सुरू आहे. जीभ असे एक शस्त्र आहे जे रक्त न काढताही जखम करते. खोटारड्यांची तर गर्दी आहे, पण खरा माणूस आजही एकटाच असतो. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जीवन आपले आहे, म्हणून आपल्या पद्धतीने जगा. मागणे नाही, कमवणे शिका. पैसा असो किंवा आदर. घड्याळ फक्त वेळ पाहण्यासाठी पाहू नका, तर ते जे करते ते करा. वेळेसोबत पुढे जात राहा. माणूस खराब तब्येतीमुळे जितका कमजोर होत नाही, त्यापेक्षा जास्त तो नकारात्मक विचारांमुळे थकतो. रस्ते कितीही कठीण असले तरी धैर्य कधीही सोडू नका. आपलेच लोक लुटतात, नाहीतर परक्यांना कसं कळणार या हृदयाची भिंत कुठे कमजोर आहे. स्वतःशी मैत्री करा, मग तुम्ही कधीच एकटे राहणार नाहीत. जिभेचे वजन खूप कमी असते, पण ती सांभाळणारे लोक फार कमी असतात. जीवनात अनेक अडचणी घाईत हो आणि उशिरामध्ये नाही म्हटल्यामुळे येतात. एखाद्याचा साथ सोडण्यापूर्वी हे नक्की विचार करा की आजपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत का होता. खोटे खूप विचित्र असते, बोलायला छान वाटते आणि ऐकायला वाईट. एखाद्याचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येते, हीच छोटीशी गोष्ट माणसाला माणूस बनवते. कधीही कोणाकडे इतकी अपेक्षा ठेवू नका की त्या अपेक्षांसोबत तुम्ही स्वतःच तुटून जाल. आजच्या काळात ही फक्त म्हण राहिली आहे की जर तुम्ही चांगले असाल तर तुमच्यासोबत चांगले होईल. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की ते इतरांच्या आनंदालाही गिळून टाकतात. जीवन घडवणे आणि बिघडवणे हे सर्व आपल्या हातात असते. मित्रांनो, जीवन मिळाले आहे तर काहीतरी करून दाखवा, आणि जर तुमचा वेळ वाईट असेल तर तो बदलून दाखवा. जेव्हा तुमचे धैर्य आकाशाला भिडेल तेव्हा लक्षात ठेवा, कोणी ना कोणी तुमचे पंख कापायला येणारच. जो माणूस आपल्या चुका मान्य करून स्वतःशी लढतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. लोक म्हणतात इतकी मैत्री करू नका की ती डोक्यावर बसेल, पण आम्ही म्हणतो इतकी मैत्री करा की शत्रूलाही तुमच्यावर प्रेम वाटेल. एखाद्याला फसवून असे समजू नका की तो मूर्ख आहे, तर असे समजा की त्याला तुमच्यावर किती विश्वास होता. जीवनात जे हवे ते सहज मिळत नाही, पण हेही खरे आहे की आपल्याला तेच हवे असते जे सहज मिळणार नसते. स्वतःसाठी जीवन जगणेही इतके सोपे नसते, कारण जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला लागतो तेव्हा अनेक लोकांना ते खटकू लागते. जीवन त्यांच्यासोबत खेळते जो खरा खेळाडू असतो. भाकरीपेक्षा विचित्र काही नाही. माणूस ती मिळवण्यासाठीही धावतो आणि पचवण्यासाठीही. सुई जेव्हा चालते तेव्हा सुंदर शिवणकाम तयार करते. प्रत्येक टोचणाऱ्या गोष्टीचा उद्देश वाईटच असतो असेही नाही. लक्षात ठेवा, प्रेम असो किंवा मैत्री, तिसरा माणूस आला की नात्यात फरक पडतो. कुठेही जा, पण तिथपर्यंतच जा जिथून परत येणे सोपे असेल. मग ते एखाद्याच्या जवळ जाणे असो किंवा एखाद्या जागी जाणे असो. जितका स्वतःवर विश्वास ठेवता तितकेच पुढे जाता. काही लोक गरजेनुसार तुमचा वापर करतात आणि आपण समजतो की लोकांना आपण आवडतो. हाच तर जीवनाचा भ्रम आहे.
त्यांची कदर करा जे तुम्हाला विनाकारण प्रेम करतात. कारण या कलियुगात काळजी करणारे खूप कमी आहेत आणि दुःख देणारे हजारो आहेत. कोणाची गरिबी पाहून त्याच्याशी नाते तोडू नका, कारण जितका मान सन्मान गरिबांच्या घरी मिळतो तितका श्रीमंताच्या घरी मिळत नाही. विचार केला होता की शांत राहून प्रत्येक लढाई जिंकू, पण कोणाला ठाऊक होते की लोक त्याचाही चुकीचा अर्थ काढतील. जेव्हा आपले चांगले दिवस येणार असतात तेव्हा वाईट दिवस आपल्याला संपवण्यासाठी जास्त वेळ घेतात. आजच्या काळात लग्न होणे मोठी गोष्ट नाही, पण लग्नानंतर आनंदी राहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना चांगले समजणे सोडा, कारण आतून लोक तसे नसतात जसे बाहेरून दिसतात. मी जसा आहे तसाच दिसतो, मला दिखावा करायला येत नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.